आता आपण परेल वर्कशॉपला आलेलो आहे। इथे एक ट्रॉली आहे हे बघा, आणि हा गणपती बघा किती मस्त इथे झालेला आहे। धारावीची आहे, माटुंगा लेबर कॅम्पची ट्रॉली आहे इथे बघितला। आणि हा राजू शिंदे यांचा हा कारखाना आहे। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुद्धा तुमचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज परळच्या महाराजाचं आहे ना पाद्यपूजन आहे, ट्रॉली पूजन आहे। तर तेच आपण तिकडे चाललेलो आहे, पण आपल्याला जाताना तुम्हाला माहिती आहे परेल वर्कशॉपमध्येच लागतं आणि माझ्या मागेच आहे। आपण पहिलं परेल वर्कशॉप करूया आणि परळच्या महाराजाचा 16 व्हायला अजून टाईम आहे। तो 16 आपण पूर्ण अनुभवणार आहे, तो आपण कव्हर करणार आहे। थोड्याच वेळात तिकडे जाणार आहे, प्रथम वगैरे येणार आहे। तर तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग। सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला। आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि एक कमेंट तुम्हाला करायची आहे, गणपती बाप्पा मोरया। चला तर आता आपण परेल वर्कशॉपला आलेलो आहे आणि हे बघा इथे परेल वर्कशॉप आहे। आणि इथे बघणार ना हे काळा चौकीचं आगमन आहे महागणपतीचं 3 ऑगस्टला आहे, सकाळी 11 वाजल्यापासून। आणि बघूया आता आतमध्ये। नहीं 20-25 की जा है। चला आपण कृष्णा लाटच्या इथे आलो आहे आणि इथे एक ट्रॉली आहे हे बघा। आणि हा गणपती बघा किती मस्त इथे झालेला आहे। मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकतोय कारण का पूर्ण धोतर वगैरे घातलेलं आहे बघा। हे बघा इथे पण एक ट्रॉली आहे आणि इथे सगळं सामान ठेवलेलं आहे याच्यावरती। मोठी ट्रॉली आहे, जेवढे झाले तेवढे दाखवतो, बाकी नाही दाखवत आहे। चला इथे नाही बघा धारावीची आहे, माटुंगा लेबर कॅम्पची ट्रॉली आहे इथे बघा। मुंबईचा एकटा राजा ही बाहेर होते आणि त्याच्या पुढे पण आहे ना मालाडच्या राजाची तिकडे ट्रॉली आहे। आणि एकदम मागोमाग तिकडे लागलेलं आहे ट्रॉली, फक्त मूर्ती दाखवू शकत नाही मी। हा बघा आपण तिकडे बघितला आणि हा राजू शिंदे यांचा हा कारखाना आहे हा बघा। आणि इथे पण आहे ना मूर्त्या मस्त बनलेल्या आहेत हे बघा। मी वरून दाखवतोय फक्त। तर आता बघितला हा तुम्ही परेल वर्कशॉप। आणि आता जे आगमन असणार आहे 20 तारखेला, एक असणार आहे सुयोगचा सम्राट असणार आहे, तो गणसंकुलमधनं असणार आहे। आणि एक असणार आहे मल्हारी ग्रुपचा, तो पण सुरतचाच आहे, तो असणार आहे परेल वर्कशॉपमधून। आणि सकाळी 10-11 वाजता त्यांनी टायमिंग दिलेला आहे। आय होप की ते त्या टायमाला काढतील, कारण का टायमिंग देतात 11ला आणि ह्यांचं आगमन होतं 2-3 वाजता। तर कृपया करून लवकर काढा, त्या कारणाने गर्दी नाही होणार आणि लवकर हा 16 पार होईल। तर आता आपण पुढे जाऊया। तर आता तुम्ही बघितला हा परळ वर्कशॉप होता
जास्त मूर्त्या तिथे बनायला सुरुवात झालेल्या आहेत, पण काय काय झालेल्या आहेत काय काय नाही झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला वरून दाखवलेले आहेत। आणि आता ना आपण जाणार आहे परळच्या महाराजाला, तिकडे त्यांचा पाद्यपूजन सोहळा, ट्रॉली पूजन सोहळा आहे, तो आता आपण कवर करणार आहे। तर आता आपण तिकडे पोचूया। माझ्यासोबत आहे प्रथम आहे आणि आम्ही दोघं आता चाललो आहे परळच्या महाराजाला। तर आता आपण आलो आहे परळचा महाराजा बसतो तिकडे आलो आहे आणि माझ्या मागे बघणार ना तो फ्लायओव्हर आहे आणि पुढेच परेल वर्कशॉप आहे आणि माझ्यासमोरच आहे आता परळ वर्कशॉपचा मंडप मी तुम्हाला दाखवतो। हे बघा आपण इकडनं आलेलो आहे आणि खाली जायचं आहे फ्लायओव्हरचा। तुम्ही कधी इकडे येत असेल ना तर तुम्ही हे लक्षात ठेवा, खाली यायचं, फ्लायओव्हर नाही चढायचा। आणि इथे त्यांचा टी शर्ट इथे लावलेली आहे परळच्या महाराजाची, कोणाला बुकिंग करायची असं करू शकता। आणि इकडे बघणार ना माझ्या समोरच आहे त्यांचा मंडप आहे आणि आता तयारी होते आहे, लवकरच आहे ना तो सोहळा चालू होणार आहे आणि तो सोहळा आपण पूर्ण कव्हर करूया आता। साइड वाला आपण कुठे असाल तोही